पूर्वीच्या राजांनी किल्ले महसूल विषयक नियंत्रणासाठी बांधले, मात्र महाराजांनी याचा वापर लोककल्याणार्थ निर्माण झालेल्या स्वराज्य बांधणीसाठी केला। हा विचार युनेस्कोने अद्वितीय वैश्विक मूल्य म्हणून मान्य केला आहे। मुख्यमंत्री आत्याने मी स्वतः विदेश मंत्रालय, युनेस्कोमधील भारताचे राजदूत आणि अनेक देशांच्या राजदूतांशी थेट संपर्क साधून नामांकन झालेल्या किल्ल्यांचे महत्त्व हे विशद केले। आमचे सहकारी माननीय एकनाथराव शिंदेजी, माननीय अजितदादा पवार, आम्ही तिघांनी माननीय प्रधानमंत्री महोदयांची भेट घेऊन त्या ठिकाणी केंद्र सरकारने यात पुढाकार घेऊन केंद्र सरकारच्या मंत्रालयाने या ठिकाणी या संदर्भातलं कोऑर्डिनेशन करावं आणि विदेशातल्याही आपल्या राजदूतांना या संदर्भात योग्य ते आदेश द्यावेत अशा प्रकारची विनंती आपण केली होती। शेवटी दिनांक 11/7/2025 रोजी युनेस्कोच्या सांस्कृतिक समितीच्या आंतरराष्ट्रीय बैठकीत एकमताने भारताने ही विजयश्री खेचून आणली। मला सांगताना आनंद वाटतो की जवळपास त्या सगळ्या कमिटीपैकी त्यात सगळेच देश आहे, पण मतदानाचा अधिकार हा रोटेटिंग असतो। 20 देशांना अधिकार होता। या 20ही देशांनी छत्रपती शिवरायांचे हे किल्ले जागतिक वारसा स्थळ आहे अशा प्रकारचं मतदान केलं आणि त्यामुळे एकमताने या ठिकाणी हा प्रस्ताव मंजूर झाला।